केलेला आहे 1-0 मालवणी टीम संघाने आणि सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. भावेश गोलंदाज, पहिला चेंडू चांगला स्ट्रोक पाहायला मिळते. डीप मध्ये चेंडू चाललाय शतरक्षक चेंडूच्या मागे, चांगली फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळते. 2 धावा इथे कंप्लीट करताना आपण पाहायला मिळते. श्रीकांतच्या बॅटमधून या 2 धावा जोडलेल्या आहेत स्कोरबोर्डवर आपण पाहतोय. नो स्ट्राईकला फलंदाज प्रतीक नो स्ट्राईकला आहे आणि गोलंदाज भावेश दुसरा चेंडू टाकतोय. ऑफस्टिकचा चेंडू समोर खेळायचं होतं, मिस टाइम झालाय. स्वतः गोलंदाज चेंडू खाली पोहोचतोय, कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. पहिला विकेट इथे 1-0 मालवणी टीम संघाला प्राप्त करून देणारा गोलंदाज भावेश. च्या माध्यमातून फलंदाज बॅटर आउट झालेला आहे, तो म्हणजे श्रीकांत, ज्याच्या बॅटमधून 2 धावा लागल्या होत्या. आज पूर्ण टीम तयारीमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे. मालवणी टीम संघाची ड्रेसिंग कंपल्सरी नाही आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर त्या धावा देखील आपण स्कोरबोर्ड ॲड करू. मात्र सध्या पहिला आणि दुसरा चेंडू चांगला राहिला आहे मालवणी टीम संघासाठी. न्यू बॅटर मोनिश मैदानाच्या आतमध्ये येत आहे. मोनिशचा चालू हंगामामध्ये मोनिशने जो षटकार ठोकला तर त्याची रील भरपूर व्हायरल झाली होती. एक जबरदस्त बॅटर आहे. आता नुकताच CPL त्याने जिंकलाय, साविंद्र प्रीमियर लीग, त्याच्यामध्ये 1 मॅन आर्मी हा खेळाडू खेळला होता. आता टीम पहिल्याच 2 चेंडूवर अडचण निर्माण करते, म्हणजे विकेट मिळालाय समोरच्या टीमला. ऑफस्टिकचा चेंडू चाललाय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. जितू टीमला लीड करतोय आपण पाहतोय. जितू आणि हितेंद्र नक्कीच खासदार चषकाचे ते आयोजक आहेत. सध्या ते JB ट्रॉफीमध्ये खेळत आहेत. चांगले आयोजक जेव्हा दुसऱ्या ग्राउंडवर येतात तेव्हा नक्कीच त्यांचं देखील मन भरून येतं की आपण देखील या प्रकारचाच आयोजन केला होता. पुन्हा एकदा सुंदर असा स्ट्रोक कॅपमध्ये चाललाय. चेंडू एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रावर क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू सीमा रेखा पार, हेतू चौकार. क्लासिकल ड्राईव्ह, गॅप भरपूर मोठा होता, त्या गॅपमध्ये खेळला होता. धावा धापलकावर लागलेले आहेत. 6 धावा, 6 लॉस ऑफ 1 विकेट. भावेश राईट आर्म ओव्हर द विकेटने चांगला स्ट्रोक समोर खेळलाय. लॉंगनचा क्षेत्ररक्षक हितेंद्र वेगाने चेंडूपर्यंत आलेला आहे. हलकासा मिसफील्ड झाला होता, मात्र एकच धाव इथे कंप्लीट केला जात आहे. शेवटचा चेंडू या षटकातील. आज टीम मध्ये 2 ते 3 खेळाडू दिसत नाहीयेत 1-0 मालवणी टीम संघाच्या माध्यमातून. मात्र जे काही आहे त्याच्यामध्येच खेळावं लागेल आज. विकी स्पोर्ट साविंद्र टीम यावर्षी चांगला खेळत आहे आणि आता सुरुवात देखील चांगलीच म्हणू शकता. मात्र इथे लेग कटर चेंडू थोडासा स्विंगिंग पाहायला मिळाला, सरळ निघून गेला विकेट किपर जितूच्या हातामध्ये. तर इथे पहिल्या षटकाची समाप्ती धावा धावफलकावर फक्त आणि फक्त 7 धावा तुम्हाला पाहायला मिळाल्या. 7 लॉस ऑफ 1 विकेट, 7 रन बन चुके, 1 विकेट के नुकसान पर. सभी का हार्दिक स्वागत है. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम ऑल एव्हरीवन. आजचा 3रा दिवस आहे आणि 3ऱ्या दिवसामध्ये दुसऱ्या सामन्याला सुरुवात झालेली आहे, जिथे टॉस 1-0 मालवणी टीम संघाने जिंकलेला आहे. अगेन्स्ट विकी स्पोर्ट साविंद्र टीम बॅटिंग करत आहे. यूट्यूबच्या माध्यमातून अनेक आमचे प्रेक्षक जोडलेले आहे. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. प्रमोद नाईक, पम्या भाऊ देखील जोडला आहे या व्यासपीठावर. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला वेळ घेऊ नका आपण, फक्त गोलंदाज चेंज होईल, बाकीच्या सर्व खेळाडूने आपापल्या जागेवर जायचंय. इथे गोलंदाजीमध्ये गोलंदाज आपण पाहतोय आपलं रनअप घेताना तुम्हाला पाहायला मिळते. स्वयं आला षटक क्रमांक 2 घेऊन. स्वयंकडे विरेशन खूप चांगला आहे, चांगली गोलंदाजी आहे. पाहूया समोरचा संघ किती धावा या षटकामध्ये घेण्याचा प्रयत्न करेन. आज दोस्ती म्युझिकल इंस्ट्रुमेंट बीट्सचे ताशावादक आमचे मित्र तुषार धामणे अर्थात बाळा याचाच वाढदिवस आहे.
त्याला जेबी ट्रॉफी जय बजरंग चषकाच्या वतीने त्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. उदंड आयुष्य लाभ हीच एकविरा माऊली चरणी प्रार्थना. आणि तू जी कला संपूर्ण भिवंडीमध्ये सादर करत आहे त्या कलेला दाद मिलो हीच आई एकविरा माऊली चरणी प्रार्थना. तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. स्वयं पहिला चेंडू घेऊन या षटकाचं समोर बॅटर सज्ज आहे मोनिश, ज्याच्या बॅटमधून एक चौकार आलाय. राईट हॅम ओ द विकेटने गोलंदाज स्वयं. फुलटा चेंडू, भीमर चेंडू आणि चालला चेंडू सीमेच्या दिशेने. शतरक्षक आहे मात्र संधी मिळेल मोनिशला. फ्री हिट आता इथून पाहायला मिळेल. नो बॉलचा इशारा केला शकील गुडी सरांच्या माध्यमातून. 1+1 2 धावा धावफलकावर जोडल्या जातात. धावा झालेल्या आहेत आमचे एक्सपर्ट स्कोरर सांगतायत 9 धावा. 9 लॉस ऑफ 1 विकेट. आता फ्री हिट आहे. फ्री हिटवर पाहूया कोणत्या प्रकारे स्ट्रोक घेतला जाईल फलंदाज प्रतीक याच्या माध्यमातून. प्रतीक बॅटर आपण पाहतो सज्ज होता. फ्री हिट चेंडू आहे उघडा डोले हिट कारण की पुढील चेंडू फ्री हिट. राईट हॅम ओ द विकेट स्वयं. फ्री हिटच्या चेंडूला आसमानी तुफानी षटकार. चेंडू सीमा रेखा पार येतोय षटकार. दिवसातील सर्वात लांब जाणारा षटकार आला या प्रतीकच्या बॅटमधून. पॉवर जनरेट केली होती. पॉवर बॅक स्ट्रोक पाहायला मिळाला. खूप दूर कुठे गेला चेंडू. मला वाटत नाही की चेंडू येईल पुन्हा मैदानामध्ये. चला दुसरा चेंडू द्यायचा मैदानामध्ये. यस शकील कोटी सरांचं लक्ष फार आहे. चेंडू फेकून दिले. आमचे सेवन सेवक भरपूर आहेत आज प्रामाणिक मध्ये कारण की आज शाळा लवकर सुटली आहे आणि जे व्हॉलेंटियर आहेत ते वेळेवर पोहोचलेले आहेत. तर धावा धावफलकावर आता झपाट्याने वाढते. 15 धावा 15. स्वयंला आता कमबॅक करणं फार महत्वाचं झालं. विकेटची आवश्यकता आहे. समोर समोर खडे खडे लॉफ केलाय. आमचे डीजे दीपेशने हा झेल पकडले कॉमेंट्री बॉक्स मध्ये. चेंडू झाला सीमा पार येतो षटकार. काय फटकेबाजी पाहायला मिळते. प्रतीक एकाएक पिक्चर मध्ये आलाय. बॅक टू बॅक 2 मॅक्सिमम 6 बाय प्रतीक ऑन फायर नाव. कडक 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 फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. अतिशय चांगला परफॉर्मन्स सादर करताना आपण पाहतोय प्रतीकला. मजबूत काटिके बल्लेबाजी आणि मजबूत स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळत आहेत विकी स्पोर्ट चांगल्या टीम संघाच्या माध्यमातून. फुलटास फुलटास भीमर पत्र बजा 6. ओ माय गॉड 3 में 3 ठोक डाले. हॅट्रिक पूर्ण केली आहे फलंदाजाने. एक ग्रामीण मधून हॅट्रिक झालेली आहे आता आणि आता भिवंडी इमर्जन्सीच्या माध्यमातून देखील षटकारांची हॅट्रिक झालेली आहे. अगोदर सायनने लावली ग्रामीण मधून. आता प्रतीक विकी स्पोर्ट चांगल्या टीम संघाचा हॅट्रिक पूर्ण करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आता गोलंदाज देखील आता गोलंदाजी करणार नाही कारण की 2 भीमा टाकलेल्या आहेत स्वयंने. स्वप्नामध्ये देखील विचार केला नसेल स्वयंने की मी अशी गोलंदाजी करेल. काही हरकत नाहीये. अजूनही स्पर्धा भरपूर आहेत. भरपूर काही आहे तुझ्याकडे. अजून भरपूर क्रिकेट तुला खेळायचं आहे. सुधारणा होणं फार महत्त्वाचं आहे. मात्र हा षटक कंप्लीट करेल कोण. टीमचे कॅप्टन थोडा आता विचारात पडलेले आहेत. पुष्पम आलेला आहे हा शेवट षटक जो आहे कंप्लीट करण्यासाठी. पुष्पमला आता चांगली गोलंदाजी करावी लागेल. पुष्पमला आता पुष्पा बनावा लागेल. झुकेगा नाही साला अशीच गोलंदाजी करावी लागेल. बॅटर सज्ज आहे प्रतीक. अजून एक चांगला स्ट्रोक. गॅप मध्ये चालला चेंडू. अडवलाय तिथे स्वयंने अडवलाय. आज स्वयंवर टीम मीटिंग चर्चा नक्कीच होईल. ज्या प्रकारची सुरुवात झाली होती गोलंदाजीमध्ये. धावा झालेल्या आहेत धावफलकावर 29 धावा लागलेल्या आहेत. मोनिश सज्ज होत आहे. पुष्पम गोलंदाज. मोनिशने देखील आता हात खोलण्याचा प्रयत्न केला तर मात्र मिस टाइम चिन्ह हवेमध्ये आणि बॅटर इथून डगआउटमध्ये परतीचा प्रवास करताना पाहायला मिळेल. मोनिश पाटील बॅक टू डगआउट विकेट. येणाऱ्या फलंदाजीमध्ये स्ट्रॉंग फलंदाजी आहे. बन्सी पाटीलचं येणं बाकी आहे. मिकी पाटील येणं बाकी आहे. आज टीम मध्ये आकाश नाहीये मात्र जे आहे त्याच्यामध्येच काम चालवावं लागेल. मात्र प्रतीकचे आज नक्कीच षटकार प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. न्यू बॅटर मला तरी वाटतं बन्सीच असावा. हिटमॅन ऑफ चाविंद्रा. यस न्यू बॅटर बन्सी पाटील मैदानाच्या आतमध्ये. पुष्पम षटक कंप्लीट करताना आपल्याला पाहायला मिळते. धावा डेंजर झोन मध्ये धावा लागल्यात. पहिल्या 2 षटकावर आपण पाहतोय 29 धावा. जेबी ट्रॉफी 2025चा हा भिवंडी इमर्जन्सीचा हा तुम्ही मॅच पाहता मित्रांनो.
एक मॅच नंतर तुम्हाला ग्रामीण क्रिकेटला देखील सुरुवात होताना पाहायला मिळेल. बन्सी मैदानाच्या आतमध्ये आलाय क्रमांक 4 वर. पुष्पम गोलंदाज कमबॅक करून देताना आपल्या टीमला हॅट्रिक पूर्ण केली आहे प्रतीकने या स्पर्धेची. एक ग्रामीण मधून साहिलने केली होती पीसी टीमच्या आणि आता विकीस्पोर्ट चाविंद्र टीम संघाच्या माध्यमातून प्रतीकने षटकारांची हॅट्रिक पूर्ण केली होती. बन्सी आल्या एक चांगला स्ट्रोक काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एक धाव झाली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा देखील पूर्ण केलेल्या आहेत. अशी फिल्डिंग चुकीची आहे. जर तुम्ही मिसफिल्ड करत असाल तर गोलंदाज दबावमध्ये नेहमी येत असतो. सर्वप्रथम विनोददादा टीम संघात तयारीत राहायचं आहे. विनोददादा प्रतिष्ठान, प्रदीप पाटील फॅम टीम आणि त्यानंतर निंबोली आणि काल्लेर यांनी देखील नंदन पाटील आपण देखील तयारीत राहायचे. आवाज जर यूट्यूबच्या माध्यमातून आपण ऐकत असाल तर या दोन्ही संघांनी तयारीत राहायचे. निंबोली आणि नंदन पाटील यांचा संघ काल्लेर. तर षटक कंप्लीट 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. धावसंख्या धावफलकावर 31 धावा 15.50 ची सरासरी गाठत आहे टीम विकीस्पोर्ट चाविंद्रा. विकीस्पोर्ट चाविंद्रा टीम संघाचा मेगा इव्हेंट तुम्ही डीडी स्पोर्ट भिनार या ग्राउंडवर बघितला होता. आज ते जेबी ट्रॉफीमध्ये येत आहेत खेळण्यासाठी. लक्षात असू द्या 1-11 मालुरी टीम संघाला 2 धावाचे पॅनल्टी आहे. तुमचं ड्रेस कोड कंप्लीट नाही आहे आणि भिवंडी इमर्जिन असोसिएशनचे जे नियम आहेत त्या नियमांनाच आपण फॉलो करत आहोत. तर या 2 धावा पॅनल्टीचे जे आहेत आम्ही ॲड करतोय. तर धावफलकावर धावा 33 धावा. कॅप्टन मिकी पाटील लक्षात घ्यायचे 2 धावा ॲड केलेला आहे स्कोरबोर्डवर. तर आता इथे 2 षटकाच्या समाप्तीनंतर 33 2 रनों का पेनल्टी ऐड किया गया है. दोनों टीम के कैप्टन ध्यान में रखना आपको. आता इथे गोलंदाजीसाठी भावेश आलाय ज्याने पहिला षटक टाकला होता. चांगली गोलंदाजी केली होती. विकेट घेतला होता. 7 धावा खर्च केल्या. आता कमबॅक करण्यासाठी पुन्हा एकदा कर्णधाराने गोलंदाजी भावेशच्या हातामध्ये दिली आहे. इथून जितू आणि संपूर्ण टीम विचार करत असेल की एखादा विकेट अजून आला तरी ही भागीदारी जी आहे थांबवली जाईल. आणि खास करून प्रतीकचा विकेट आला तर खूपच सेलिब्रेशन केला जाईल कारण की प्रतीकने आतापर्यंत षटकारांची हॅट्रिक कंप्लीट केली आहे. भावेश राईट हार्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू श्यामने गेलेली इनकडून ऑफस्टिकचा चेंडू समोर लॉफ केलाय. क्षेत्ररक्षक बघत राहिला आणि चेंडू श्यामने गॅलरीमध्ये जाणारा हा षटकार. आज विचार करूनच टीम आली आहे विकीस्पोर्ट चाविंद्रा टीम की आज षटकारांची आतिषबाजी करायची आहे. षटकाराने आता धावा धावफलकावर लागलेल्या आहेत त्या म्हणजे 39 धावा. चेंडू द्यायचं मैदानाच्या आतमध्ये. खडे खडे लॉफ केला होता. स्टँड अँड डिलेवर समोरच्या स्टँड मध्ये चेंडू गेला होता. जबरदस्त फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. भावेशच्या देखील अगेन्स्ट मोर्चा खोलताना वादळ फलंदाज प्रतीकला. आज प्रतीकने विचार केला की षटकाराने डील करायची आहे. 4था षटकार आतापर्यंत आलाय बॅटमधून. भावेश राईट आर्म ओव्हर द विकेटने. बॅटर सज्ज आहे प्रतीक. मोठा फटका खेळायचा होता. आउजेचा अपील झाला होता मात्र बॅटची एज घेतली मात्र बन्सी बाल बाल बचे वापर. आता बन्सी विचार करत असेल की धाव तर मिळाली आहे मात्र शेवटपर्यंत आपल्या नियंत्रण मध्ये होते बन्सी आणि धाव कंप्लीट केली सर्वप्रथम. आता स्ट्राइक वर बन्सी. गोलंदाज भावेश गोलंदाजी करताना कमबॅक करताना आपल्या गोलंदाजीमध्ये खराब चेंडू क्रॉस बॅटनं मात्र हवा तितक्याच वेगाने आहे. हवेच्या जोरावर चेंडू आतमध्ये थांबला आणि मिड विकेट क्षेत्रामध्ये डीप मध्ये ही झेल तुम्हाला पाहायला मिळाली. बन्सी आउट. विकेट. याच्यावर एक मोठा प्रहार करणं फार महत्त्वाचं होतं. चेंडू हॅप ट्रॅकर क्रॉस बॅटने देखील स्ट्रोक चांगला बनला होता. एलिव्हेशन मात्र व्यवस्थितरित्या जी डिस्टन्स आहे ती कव्हर करू शकले नाही तिथे स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये आणि चांगली झेल पाहायला मिळाली. विकेट पुन्हा एकदा भावेशच्या खात्यामध्ये जमा. भावेशने 2 विकेट घेतले. धावा देखील खर्च केला भावेशने आतापर्यंत. 4था धावा खर्च केला. 2 विकेट गेल्या आतापर्यंत. दुसरा षटक टाकत आहे भावेश. 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला. अजूनही 3 चेंडू त्याला व्यवस्थितरित्या टाकायचे आहेत. धावा धावफलकावर लागलेले आहेत ते म्हणजे 40 धावा
40. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपलं आतिश आलाय. आशिषला देखील चांगली इनिंग खेळावी लागेल. आज आकाश पाटील फ्रॉम पूर्णा टीममध्ये नाही आहे, 11 मध्ये नाही आहे. पाहूया आज 11 मध्ये कोणता खेळाडू नवीन खेळाडू घेतलेला आहे विकीस्पोर्ट चाविंद्र टीम संघाने पाहायला मिळेल. त्यांचं देखील स्वप्न आहे की एखादी भिवंडी इमर्जन्सी ट्रॉफी आमच्या गावामध्ये देखील घेऊन जाण्याचा ते प्रयत्न करत असतात नेहमी. आणि आज सुरुवात चांगली झाली आहे, मात्र चेंडूची लेन लाईन खराब आहे. लेग स्टंपच्या बाहेर व्हायचा इशारा. अंपर कूल गोकुलदास पाटील सर पंचांच्या भूमिकामध्ये. शकील कुटी सर 3:30 वाजता शकील सर रात्री नक्कीच एन्जॉय करत होते या स्पर्धेला आमच्या सोबत. 4 वाजता सर्व घरी गेले मजर खान. आज मात्र लवकर जाण्याची दाट शक्यता आहे. टर्न केले चेंडूला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिथे डीपमध्ये. एकच धाव इथे घेण्याचा प्रयत्न केला जाईल प्रतीकच्या माध्यमातून, कारण की स्ट्राईक प्रतीककडे आले. 2 चेंडू बाकी आहेत. धावसंख्या 43. 42 झालेले आहेत आमचे ऑफिशियल स्कोर सांगत आहेत. पुन्हा एकदा रनआउटची संधी आहे. डायरेक्ट हिट झाली आहे. काय घडलंय पाहूया आपण. नक्कीच धाव कंप्लीट केली आहे. चांगली फिल्डिंग. आशिष याच्याकडे स्ट्राईक. नेक्स्ट मॅच कुठेही जाऊ नका, अजून एक चांगला रंगतदार सामना तुम्हाला पाहायला मिळेल. मयूर भोईर आपण थोडा संपर्क साधायचा आहे. भावेश गोलंदाजी करताना आपण पाहतो. गोलंदाज भावेशला आता इथून एक चेंडू फेकायचा आहे आणि बॅटर आशिष सज्ज होते खेळण्यासाठी. इथे आता गॅप फार मोठा आहे. क्षेत्ररक्षक दूरवर आहे. डीप फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू सीमा पार चौकार. नक्कीच भिवंडी ग्रामीण पूलमधील 2 संघ जे आहेत, नंदन पाटील यांचा संघ, काल्हेरचा संघ, आपण आला असं तर संपर्क साधायचा आहे. आणि निंबवली राजा आपण जर आला असाल तर नक्कीच संपर्क साधायचा आहे आपण, कारण की ग्रामीणचा देखील मॅच आपण थोड्या वेळात सुरू करू या मैदानाच्या जेबी ट्रॉफीमध्ये. तर आपण आला असाल तर संपर्क साधायचा आहे. आणि यानंतर विनोददादा प्रतिष्ठान टीम संघाने देखील तयारीत राहायचं आहे. आणि आला असेल तर आपण संपर्क साधायचा. जतीन आपण आला असेल तर आयोजकांना संपर्क साधायचा आहे. प्रदीप पाटील दादा फॅम टीम आहे. आर्यन सिटी कॅप्टन मिकी पाटील काहीतरी मेसेज घेऊन मैदानाच्या आतमध्ये पाणी देखील घेऊन आलेले आहेत, की कारण की धावा 30 षटकाच्या समाप्तीवर चांगल्या आहेत. 47 धावा लावलेल्या आहेत आतापर्यंत. याच्या अगोदर 74 धावा बालाजी स्पोर्ट्स टीम संघाने लावल्या होत्या आणि सर्व उच्चांक त्यांच्या नावावर आहे सध्याच्या घडीला. पाहूया मोडीत काढेल का विकी स्पोर्ट्स चाविंद्रा टीम. चला मिकी, आपण लगेचच मैदानाच्या बाहेर जायचं आहे, कारण की मॅच आपण सुरू करतोय. गोलंदाजीसाठी गोलंदाज निशांत. टी शर्टवर नाव विकास आणि निशांत गोलंदाज. काही हरकत नाहीये, नावाप्रमाणेच गोलंदाजी करावी लागेल. निशांत हा नाव ऐकल्यानंतर लगेचच आपल्याला निशांत पाटील आमचे कॉमेंटर समालोचक त्यांचं नाव लगेच आवर्जून आठवण येतोय. एक चांगले समालोचक आहेत ते खार्डी पाये मालोडी या परिसरातील. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. ऑफस्टिकचा चेंडू ऑन साईडला काऊ कॉर्नर मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. फिल्डिंग चांगली आहे. फक्त एकच धाव इथे पूर्ण केला जात आहे. धाव संख्या 48 धावा धावफलकावर. येणाऱ्या अजूनही 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जर 11 चेंडूमध्ये 20च्या आतमध्ये जर थांबवला तर एक चांगला टार्गेट आपण म्हणू शकता.
मालोडी टीम संघासाठी. हवा देखील वेगाने वाहत आहे. प्रतीकला किती स्ट्राईक दिली जाईल पाहूया आपण आशिषच्या माध्यमातून. निशांत राईट आर्म ओव्हर द विकेटने चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक दूरवर आहे. कव्हरवर चेंडू चाललाय. फिल्डिंग चांगली आहे. फक्त एकच धाव. हवा लेग साईडला आहे आणि ऑफ साईडला हा स्ट्रोक खेळला होता आशिषने. हवा भरपूर वेगाने वाहत आहे. हवेचा फायदा पुरेपूर घेतोय काही पाहूया आपण टीम विकी स्पोर्ट्स रवींद्र टीम. हवा फक्त आणि फक्त जेबी ट्रॉफी 2025 ची कट टू कट मॅचेस या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहेत. लेग कटर केलाय. हा चेंडू मात्र जास्तच कट झालाय. शकील कुडी सर मला इशारा करतात की वाईट आहे. एक्स्ट्रा धाव. कडक उन्हामध्ये दोन्ही पंच. असं वाटतं की ही मॅच समाप्त झाली की कोल्ड्रिंक्स नक्कीच घेतली जाईल पंचांच्या माध्यमातून. इतका कडक ऊन. हॅपट्रॅकर चेंडू हवेमध्ये आहे आणि भावे चेंडू खाली आले आणि झेल सुटली गेली आहे आणि 2 धावा देखील कंप्लीट. झेल कोणाची सोडले ते प्रतीकचे. त्या प्रतीकने आतापर्यंत वंशिलो मालोडी टीम संघाच्या नाकामध्ये धम केल्या. त्याला हा संधी दिली आहे. झेल झाली असं बोलणारच होतं तेवढ्यात झेल ड्रॉप केली तिथे भावेशने. प्रतीकने आतापर्यंत 30 धावा बनवल्यात आपल्या संघासाठी आणि टीमची धावसंख्या 52 धावा. जो टार्गेट हवं होतं तो नक्कीच इथे पाहायला मिळते. 52 धावा लागलेल्या आहेत धावफलकावर. निशांत एखादा विकेट घेईल का? प्रतीकचा विकेट मिळेल का? हो अगदी चांगला चेंडू. लेग ब्रेक चेंडू. ब्लॉक हॉल खोलून ठेवला होता फलंदाजाला तिथे आणि खोदून काढला होता फलंदाजाने. एकच धाव. धावसंख्या 53-53. बॅट चेक केली जाते प्रतीकच्या माध्यमातून. कारण का आवाज साऊंड जो आला होता खेळपट्टीवरून एसीची बॅट आहे. चोपताच ठेवला आहे प्रतीकने सध्या तरी मैदानामध्ये. निशांत राईट आर्म ओव्हर द विकेट. बॅट चेंज अँड गॉन. विकेट. आशिष हा विकेट टाकत असताना आपण पाहतोय. आता कॅप्टन येईल मैदानाच्या आतमध्ये. मिकी पहा मिकीने स्वतःला मागे ठेवला मात्र मॅन फ्रॉम पोगाव कल्पेशला मैदानाच्या आतमध्ये पाठवलाय. ग्रामीणचा अजून एक सितारा आपण पाहतोय कल्पेश मैदानाच्या आतमध्ये. धडाकेबाद चषक जिंकला होता शिल्के ब्रदर्स पोगाव टीम संघाने आणि त्या टीमचा तो खेळाडू आहे आणि तो आता भिवंडी इमर्जिन मधून साविंद्र टीम संघाकडून खेळताना तुम्हाला पाहायला मिळेल. कल्पेश मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा चेंडू बाकी आहे आणि स्ट्राईकवर आता कल्पेश तुम्हाला पाहायला मिळेल. हनुमान तरे आमचे काका देखील उपस्थित झालेले आहेत या मुख्य व्यासपीठावर. तसेच या स्पर्धेचे आयोजक अभिमन्यू तरे देखील मॅचचा आनंद घेतात. प्रमोदजी नाईक देखील एन्जॉय करताना या स्पर्धेला. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. बॅट चेंज केली जात आहे प्रतीकच्या माध्यमातून. मोनिश साविंद्र टीमचे 2 तलवार घेऊन मैदानाच्या मध्ये आलेले आहेत. त्याच्यातून एक निवडली जाईल आणि 2 रिटर्न जातील. चल मोनिश टाइमपास नको. अगदी वेळ जास्त घेतला जात आहे या मॅचला. आज कोणत्याच संघाने सर्वांना रिक्वेस्ट केली जात आहे की कोणी जास्त वेळ टाइमपास करू नका मैदानामध्ये. तुम्ही जितकं लेट कराल तितकं लेट घरी जाणार. काल नवघर संघ अर्थात वडू नवघर संघ अगदी 4 वाजता गाडीमध्ये बसला आणि ते घरी गेले. ऑफस्टिकचा चेंडू कल्पेश बॅटवर तर आलाय. मिडल केलाय पहिला चेंडू कल्पेशने. तर आता स्ट्राईक देखील कल्पेशकडे राहील. तर षटक कंप्लीट. 4 षटकांचा खेळ समाप्त. धावा धावफलकावर झालेल्या आहेत 54 धावा. भाविक मंडप डेकोरेटर्स अँड प्रोप्रायटर अभिमन्यू तरे यांनी जी फ्लड लाईट लावलेली आहे त्याचं खास करून कौतुक संपूर्ण खेळाडूने कॅप्टनने केलेला आहे. मदर खान अब तक जो टूर्नामेंट हुआ है फ्लड लाइट के बारे में हमने काफ़ी टूर्नामेंट कवर की है, लेकिन जब 6 बजेंगे आपको भी यहाँ पर अच्छा मौसम और अच्छा ग्राउंड दिखाई देगा इस टूर्नामेंट का, जहाँ पर फ्लड लाइट काफ़ी खूबसूरत है. वो कहते हैं ना एकच वादा अभी दादा. देखिए अच्छे ग्राउंड की बात करें तो ये तो ग्राउंड हमेशा जो अच्छा ही रहा है. इस ग्राउंड पर कई ऐसे मैचेस हुए, कई ऐसे टूर्नामेंट हुए और ख़ास करके जब भी इस ग्राउंड पर हम आए, चाहे वो मैच देखने के लिए आए चाहे फिर कमेंट्री करने के लिए आए, मज़ा बहुत आता है इस ग्राउंड पर.
भिवंडी में कई ऐसे ग्राउंड है जहाँ पर कमेंट्री लेकिन- करने का लेकिन आपने मैच कम देखा होगा लेकिन ज्यादा कमेंट्री की होगी इधर। नहीं। देखिए कमेंट्री तो मैंने 2018 से शुरू की है और अभी 2-4 साल से मैं यहाँ पर कमेंट्री के लिए आ रहा हूँ, लेकिन 2010 से मैं यहाँ पर मैच देखने के लिए आता हूँ। शेवटचा षटक घेऊन गोलंदाज हितेश चौधरी गोलंदाजी करेल। राईट हॅम ओव्हर द विकेट, पहिला चेंडू हितेशच्या माध्यमातून टाकला जात आहे। बॅटर कल्पेश सज्ज, कल्पेशने पहिला चेंडू ऑन साईडला खेळलाय आणि ते पहा झेल सुटली आहे। निराश आहे हितेश आणि देखील जितू देखील निराश आहे। टीमचे दोन सिनियर खेळाडू नक्कीच या टीमला लीड करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। अफाट मेहनत घेत असतात ते खेळताना, त्यांची स्पर्धा देखील होत असते मोठी। खार्डीच्या मैदानावर नुकतंच बाल्यामामा यांच्या नावाची खासदार चषकाची सुरुवात झाली होती आणि ती त्यांनी समाप्त देखील केली त्या मैदानावर। चांगला स्ट्रोक, लॉंग ऑनवर डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, फिल्डिंग चांगली आहे। एकच धाव मिळेल, कल्पेशला स्ट्राईक मिळेल। आता कल्पेश मोठ्या फटकांसाठी जाणला जातोय सध्या। कल्पेशने इथे 2 चेंडू खेळलेले आहेत, तिसरा चेंडू तो खेळतोय। पाहूया हितेशच्या अगेन्स्ट मोठा फटका येईल का। राईट हॅम ओव्हर द विकेट सोडून दिलाय ऑफ स्टिकच्या बाहेर। गोकुलदास पाटील सरांचा वाईटचा इशारा। तालुका क्रिकेटमधील नंबर 1 अंपायर्स म्हणून आम्ही गोकुलदास पाटील सर, शकील कोडी सर, रमेश रईस सर, संपूर्ण अंपायर पॅलेंट जो आहे त्यांचं आम्ही नक्कीच कौतुक करत असतो नेहमी। हितेश चौधरी राईट हॅम ओव्हर द विकेटने कल्पेशचा हा स्ट्रोक, शतरक्षक आहे, रनआउटची संधी होती, डायरेक्ट हिट देखील झाला होता तिथे, मात्र थोडासा एस्टॅम्पासून दूर चेंडू फेकला होता जितूने। बाल बचे कल्पेश। धावसंख्या 58, 58 धावा, 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे। चांगली गोलंदाजी केली आहे हितेशने। समोर ड्राईव्ह केलं चेंडूला, लॉंगनला शतरक्षक आहे। एक धाव झाली आहे, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न केला होता, फक्त एकच धाव मिळेल। मिकी मागच्या 3 ते 4 टुर्नामेंटमध्ये मिकीला बॅटिंग मिळाली नाहीये। मिकी देखील चांगला खेळाडू आहे, मात्र जे खेळाडू आहे त्यांना तो संधी देण्याचा प्रयत्न करतो। कॅप्टन आहे, कॅप्टनला मागे राहणं फार महत्त्वाचं आहे। चांगला स्ट्रोक, गॅप भरपूर मोठा आहे, वाईड ऑफ लॉंग ऑफवर शतरक्षक डीप मधून पोहोचलाय, तोपर्यंत 2 धावा पूर्ण करतोय कल्पेश। आज कल्पेश देखील शांतता ठेवली आहे बॅटिंगमध्ये, मात्र शेवटचा षटकाचा खेळ आहे, मोठा फटका पाहायला मिळेल का प्रेक्षकांना। आज या चालू अंगामध्ये भरपूर असे खेळाडू आहेत ते स्ट्रगल करत आहेत, त्याच्यामध्ये कल्पेशचं देखील नाव आवर्जून आपण घेऊ, कारण की मोठी इनिंग यावर्षी त्याची पाहायला मिळाली नाहीये प्रेक्षकांना। पहा आज चेंडू परफेक्ट यॉर्कर चेंडू होता, सर्वप्रथम बचत मग गेला तिथे, एक धाव मिळाली, धाव देखील कंप्लीट केली इथे आणि आता इथे षटक कंप्लीट। तर मित्रांनो 5 षटकांचा खेळ समाप्त, धावा टोटल 62 झालेल्या आहेत आणि 63 धावांचा इथे आव्हान देण्यात आलेलं आहे। 63 टार्गेट इन बोर्ड। काल्लेर टीम नंदन पाटील आपण आला असाल आणि राजा निंबवली टीम जर आली असेल तर आपण थोडा आयोजकांना संपर्क साधायचा आहे, कारण की या मॅच नंतरच आम्ही नेतर टॉस करू, म्हणजे अर्थातच विनोदादा प्रतिष्ठान टीम संघाने तयारीत राहायचं आहे। मात्र तुम्ही या आला असेल तर तुमच्या वेळेनुसार मॅच होईल, अथवा आपण लेट करू नका। काल भाटाली टीम संघाने अगदी 2 तास शेड्यूल थांबवून ठेवला होता, तर तुम्ही तसं करू नका। तुम्ही एका चांगल्या प्लॅटफॉर्मवर खेळत आहात, तर तुमचा जो वेळ आहे, तुम्हाला ज्या टायमामध्ये हरी जोशी आणि त्यांची संपूर्ण टीम, जे बजरंग मित्रमंडळ त्यांच्या माध्यमातून जो मेसेज किंवा कॉल आला असेल तर त्या वेळेवर तुम्ही इथे पोहोचा आणि नक्कीच तो मॅच तुम्ही एन्जॉय करा। तर मित्रांनो 5 षटकाच्या समाप्तीवर 62 धावा झाल्या, 63 धावा कोणत्या प्रकारे बनल्या जातील मी थांबतो। पाहत रहा JB ट्रॉफी 2025 आणि पुढील समालोचक कॉमेंट्री की जान मजर खान याचा आवाज तुम्ही ऐकणार आहात पुढच्या डावामध्ये। तोपर्यंत आपण ज्याने ज्याने या स्पर्धेला विशेष सहकार्य केलेलं आहे त्यांचा आपण आभार व्यक्त करूया। सर्वप्रथम दानशूर राजा सन्माननीय मदनभाऊ नाईक साहेबांचा आम्ही आभार व्यक्त करू, त्याचबरोबर सन्माननीय माजी आमदार रुपेश दादा म्हात्रे
लॉयन ऑफ भिवंडी संजयभाई मात्रे, प्रभुदासजी नाईक साहेब आणि आमच्या मातोश्री गुलाब मदन नाईक यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करू. नगरसेविका अस्मिता प्रभुदासजी नाईक आणि मनीषाताई दांडेकर मॅडम यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करू. ज्येष्ठ नगरसेवक बालाराम चौधरी, सुंदरशेठ नाईक साहेबांचा देखील आम्ही आभार व्यक्त करू. खंबीर नेतृत्व आमचे सेनाथ पाटील अंकाला, उपशहर प्रमुख यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करत आहोत. त्याचबरोबर मनसे शहर प्रमुख सन्माननीय मनोज गुळवे यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करत आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून या सर्व देणगीदारांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आणि पुढील समालोचक मजर खान तुमच्यासोबत जुडतील पुढच्या डावामध्ये. मी थांबतो. धन्यवाद. थैंक यू संदेश, वॉइस ऑफ भादोड़, भादोड़ की एक दमदार आवाज़. थैंक यू संदेश. सेकंड इनिंग की दोस्तों अब यहाँ पर शुरुआत होने जा रही है. वंश 11 मालोड़ी के सामने जो टारगेट है वो 63 रन बनाने हैं इस मैच को जीतने के लिए. विकी स्पोर्ट चाविंद्रा की हम बात करें तो बल्लेबाजों ने जिस तरह से बल्लेबाजी की, अच्छी बल्लेबाजी देखने को मिली. और गेंदबाजी भी अगर हम देखें तो वंश 11 मालोड़ी की वो ठीक ठाक रही थी. देखना है 63 रन यहाँ पर चेस करने होंगे वंश 11 मालोड़ी को. आज के दिन का दोस्तों ये दूसरा मैच चलता हुआ जिसकी सेकंड इनिंग अब से कुछ ही देर में यहाँ पर स्टार्ट हो जाएंगी. पहला मैच जो रहा था जहाँ पर समीर स्पोर्ट्स पिंपलघर और बालाजी स्पोर्ट्स के बीच में मैच रहा था और उस मैच को बालाजी स्पोर्ट्स ने अपने नाम किया है. बिल्कुल, बल्लेबाजी की हम बात करें तो सभी बल्लेबाजों ने कुछ न कुछ कंट्रीब्यूट किया है अपनी टीम के लिए. लेकिन खास करके प्रतीक ने जो बल्लेबाजी की 33 रन उन्होंने भी बनाए है. पिछले मैच में हमने देखा था कि बालाजी स्पोर्ट्स के जो बल्लेबाज रहे थे उन्होंने भी 33 रन बनाए थे और वो मैन ऑफ द मैच रहे थे मोनिश. और यहाँ भी हम देख रहे हैं कि प्रतीक ने 33 रन बनाए हैं. हालांकि ये पहले इनिंग में 33 रन बनाए गए. देखने के 63 का जो टारगेट है वंश 11 मालोड़ी के सामने. पारी की शुरुआत करने के लिए दोनों ओपनर बैट्समैन इस वक्त डगआउट से निकलते हुए. हितेश और पुष्पम दोनों ओपनर बैट्समैन अपने आप को तैयार करते हुए वहां पर पारी की शुरुआत करने के लिए. पुष्पम और हितेश. विकी स्पोर्ट चाविंद्रा 62 रन बनाए गए, 63 का टारगेट रखा गया यहाँ पर. देखना है कि गेंदबाजी अब किस प्रकार की उनकी रहेंगी. वैसे भी अगर हम विकी स्पोर्ट चाविंद्रा की बात करें तो बहुत ज़्यादा क्रिकेट खेला जाता है चाविंद्रा में. अभी CPL चाविंद्रा प्रीमियर लीग भी समाप्त हुई है. विनोद दादा प्रतिष्ठान की जो टीम है वो आ चुकी है. प्रदीप पाटिल फैम टीम है. विनोद दादा प्रतिष्ठान. हमारे बीच में महेश पाटिल जी का आगमन हो चुका है. वेलकम सर, आपका स्वागत है. और साथ में सागर जी भी है. वेलकम सागर जी, आपका भी स्वागत है. सागर पाटिल जी. लेकिन मेरे बहुत ही करीबी दोस्त प्रतीक, सागर पाटिल और प्रतीक वेलकम. प्रतीक बोर्ड से और सागर पाटिल वेलकम, आपका स्वागत है. साई बाबा ग्राउंड पर जब भी टूर्नामेंट रहता है तो प्रतीक और सागर का कॉल जरूर मुझे रहता है, पिंटू पाटिल का कॉल जरूर मुझे रहता है. खेल की शुरुआत यहाँ पर हो चुकी है. पहले ओवर में गेंदबाजी के लिए पवन को बुलाया गया है. पवन की जो पहली गेंद रही है वो अच्छी गेंद रही है. डॉट गेंद के साथ यहाँ पर अपने ओवर की शुरुआत की है. सेकंड इनिंग की शुरुआत की गई है. पहली गेंद को सामना किया वहां पर पुष्पम और हितेश यहाँ पर पारी की शुरुआत करते हुए. लेफ्ट हैंडेड बैट्समैन पुष्पम. इस बार देखना है, बड़ा हिट लगाने की कोशिश की है. ऊंचाई ज्यादा है, लंबाई कम है. गेंद किंचे क्या छोड़ दिया वहां पर बंसी ने. हालांकि एक आसान सा कैच होना चाहिए था. ये बहुत ज्यादा ऊपर की तरफ गेंद को खेला था बल्लेबाज ने. हालांकि काफी वक्त भी था वहां पर बंसी के पास, लेकिन बिल्कुल एक आसान सा कैच ड्रॉप हुआ और ये 2 रन अब स्कोर में जुड़ते हुए. 2 रनों से खाता खुला है पुष्पम का और वंश 11 मालोड़ी. लेफ्ट हैंडेड बैट्समैन है पुष्पम और उनका कैच यहाँ पर छूटा है. हालांकि सेकंड इनिंग की दूसरी गेंद के ऊपर कैच ड्रॉप हुआ है. इस बार अच्छी गेंद वहां पर देखना है. हाफ वाली पर लेकर इस गेंद को शॉर्ट कवर की दिशा में खेल दिया है.
आमच्यामध्ये काल्यरत्न नंदन पाटील यांचं शुभ आगमन झालेलं आहे. आपल्यास विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावर याचं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. काल्यर संघाला देखील इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत आपण आजच्या दिवसामध्ये. आज तिसरा दिवस या स्पर्धेचा सुरू झालेला आहे आणि आजचा दुसरा सामना आपण पाहता मित्रांनो. वेळेवर स्पर्धा सुरू झालाय. सर्व टीमच्या कॅप्टनने वेळेवर रिपोर्ट करायचं या स्पर्धेमध्ये. ज्या संघाने या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला आहे, आजच्या लॉट्समध्ये जे टीम खेळणार आहेत त्यांनी सर्वांनी वेळेवर पोहोचायचं आहे. आड़े बल्ले से इस बार गेंद को खेला वहां पर बल्लेबाज ने फ्रंट फुट को आगे निकालकर क्रॉस दी लाइन गेंद को खेल दिया, फिर से सिंगल रन. कालेर वर्सेस निम्बोली मेरे ख्याल से मैच रहेगा. 4 पर स्कोर. मिला जुला खेल देखने को मिला यहाँ पर. जिस तरह से पारी की शुरुआत की है पुष्पम और हितेश ने, लेकिन गेंदबाजी भी अच्छी हो रही है. बल्लेबाज भी हर गेंद के ऊपर रन निकाल रहे हैं. जैसे ही मौका मिल रहा है डबल रन भी कर रहे, सिंगल रन भी दौड़ रहे वहां पर. हालांकि कैच भी वहां बीच में ड्रॉप हुआ है एक, लेकिन इस बार ये अच्छी गेंद रही थी. बहुत बढ़िया गेंदबाजी पहले ओवर में पवन द्वारा. लास्ट गेंद के साथ पवन. इस बार बड़ा हिट. गेंद जा रही स्क्वायर लेग के ऊपर से 6 रनों के लिए. दमदार स्ट्रोक पुष्पम के बैट से आया है. पहले ओवर का खेल खत्म हो चुका है जिसमें रन बनाए गए हैं 10. लास्ट गेंद के ऊपर, ओवर की लास्ट गेंद के ऊपर एक बहुत ही बेहतरीन स्ट्रोक आया है वहां पुष्पम के बैट से. डीप स्क्वायर लेग के ऊपर से गेंद को खेल दिया 6 रनों के लिए और 10 रन जोड़े गए पहले ओवर में बिना किसी विकेट के नुकसान पर. यह अच्छी बात भी वंश 11 के लिए, क्योंकि पुष्पम और हितेश अभी भी वहां पर मौजूद है. नक्कीच लक्ष देखील समोर चांगला ठेवण्यात आलेला आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करताना धावसंख्या चांगली आहे, कारण की विकेट गेले नाही आहे. हितेश एक चांगला प्रमुख खेळाडू आहे टीमचा आणि तो देखील खेळपट्टीवर आहे. सामना रंगतदार नक्कीच होईल. मजर खान, शेवटच्या षटकापर्यंत हा सामना रंगताना तुम्हाला पाहायला मिळेल. जी बिल्कुल. हितेश की हम बात करें तो एक ऑलराउंडर खिलाड़ी है. लास्ट ओवर में उन्होंने गेंदबाजी की थी और अच्छी गेंदबाजी की थी, और यहाँ पर पारी की भी शुरुआत की है पुष्पम के साथ. हालांकि एक पर बैटिंग करते हुए हितेश. अस्तिक को अब गेंदबाजी के लिए बुलाया गया है. ओवर नंबर 2 में आएंगे अस्तिक. पहले ओवर में पवन ने गेंदबाजी की जिसमें 10 रन खर्च किए उन्होंने. टारगेट जो है मालोड़ी के सामने वो 63 रन है. अब यहाँ से बची हुई 24 गेंदें, 4 ओवर का खेल बचा हुआ जिसमें 53 रन चाहिए यहाँ से इस मैच को जीतने के लिए. बिल्कुल सही कहा आपने संदेश कि ये जो मैच है एक अच्छा मैच हमें देखने को मिलेगा. हालांकि जो पिछला मैच रहा था वो भी बहुत बेहतर मैच रहा था, लेकिन पहली गेंद वहां पर अच्छी गेंद रही. विकेटों के बीच में गेंद को रखा है. बॉटम हैंड का अच्छा इस्तेमाल करते हुए बल्लेबाज हितेश पहली गेंद के ऊपर सिंगल रन बटोर लिया बल्लेबाजों ने. अच्छा शॉट, अच्छी फील्डिंग, अच्छी गेंद रही है पहली गेंद अस्तिक की. स्कोर को 11 पर अब पहुंचाते हुए वहां पर बल्लेबाज हितेश, और 9 पर बैटिंग करते हुए पुष्पम. एक सिक्सर आया है पुष्पम के बैट से. हालांकि पुष्पम का ही संदेश कैच ड्रॉप हुआ था. कैच ड्रॉप हुआ उसके बाद उन्होंने एक सिक्सर लगाया है. ग्रामीण क्रिकेट का भी तड़का हम देखेंगे. कालेर वर्सेस निम्बोली के बीच में एक और मैच, और इस बार देखना है गेंद को ऊपर की तरफ खेला है कॉर्नर की दिशा में. वहां पर इस बार कोई गलती नहीं. इस बार परफेक्ट कैच पकड़ा गया और बैट्समैन पुष्पम आउट. बड़ा हिट लगाने की कोशिश की थी वहां बल्लेबाज ने. नक्कीच या मैदानावर तो कोपरा जो आहे ते कोपरा भरपूर लांब आहे आणि त्यालाच तो कव्हर करण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र चांगली झेल तिथे पाहायला मिळाली. तर नवीन बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. थोडीशी आता हवा जी आहे उजव्या हाताच्या खेळाडूसाठी चांगली आहे. तर पाहूया उजवा हाताचाच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येतो की काय. कारण अजूनही 5 चेंडू टाकायचे आहेत. तिथून चांगला खेळ होणं देखील फार महत्त्वाचं आहे मालोडी टीम संघाच्या माध्यमातून. वंश 11 मालोडी टीम बॅटिंग करताना तुम्हाला पाहायला मिळत आहे. भावेश, नए बैट्समैन भावेश, बड़ा हिट लगाने की कोशिश की थी एक बार फिर से वहां पर पुष्पम ने.
लेकिन कॉ कॉर्नर पर खड़े हुए खिलाड़ी का एक बहुत ही जबरदस्त कैच और ये पहली सफलता अपनी टीम को दिलाते हुए अस्तिक। भावेश की हम बात करें तो 2 ओवर में उन्होंने जो गेंदबाजी की थी 21 रन खर्च किए थे, 2 विकेटें हासिल की थी। अब बैटिंग में आते हुए भावेश, अस्तिक विकेट लेने के बाद वहां पर नए बैट्समैन भावेश अपने आप को तैयार करते हुए सामना करेंगे अस्तिक का। एक और अच्छी गेंद वहां पर लगातार हम देख रहे हैं विकेटों में गेंदबाजी कर रहे हैं, वहां पर विकेट टू विकेट गेंदबाजी देखने को मिल रही है अस्तिक द्वारा। कमाल की गेंदबाजी। ओवर नंबर 2 में पहली 3 गेंदों में सिर्फ 2 रन आए, एक बड़ा विकेट भी हासिल की है, अपनी टीम को पहली सफलता उन्होंने दिलाई है। बैंग ऑन टारगेट, कमाल की गेंदबाजी, बल्लेबाज को पढ़कर गेंदबाजी की जा रही है यहाँ पर अस्तिक द्वारा। आता आमचा हा लाईट टेलिकास्ट जो आहे ट्रिपल एचच्या माध्यमातून देखील आता दाखवला जात आहे। आम्ही आभार व्यक्त करू रणजित नाईक साहेबांचं, ज्यांनी आमचा हा JB ट्रॉफी जय बजरंग चषक जो आहे ट्रिपल एचच्या माध्यमातून संपूर्ण भिवंडीमध्ये पोहोचवण्याचं काम केलेलं आहे। वेलकम, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे रणजित नाईक। ओह, फुल टॉस गेंद, इस बार फ्रंट फुट को आगे निकालकर वहां पर क्रॉस दी लाइन गेंद को खेलना चाहते थे इस गेंद के ऊपर भावेश, लेकिन सही तरीके से मिडल नहीं कर पाया और ये सिंगल रन। JB ट्रॉफी आप जो है कि यूट्यूब पर भी देख सकते हैं प्रिंस मूवीज के माध्यम से, और ट्रिपल एस पर भी अपने टेलीविजन सेट पर भी आप देख सकते हैं। 14 पर स्कोर। आगे निकले कदमों का इस्तेमाल किया है, शॉर्ट पुल लगाया इस गेंद के ऊपर, डीप में खिलाड़ी वहां मौजूद है, 1 रन पूरा किया है और 1 से ही सहमत रहना पड़ेगा वहां पर बल्लेबाजों को। आगे निकले थे वहां पर बल्लेबाज हितेश और ये सिंगल रन। ओवर की समाप्ति हो चुकी है, 2 ओवर का खेल खत्म जिसमें रन बनाए गए हैं 15। 1 विकेट गंवाने के बाद वंश 11 मालोड़ी और विकी स्पोर्ट चाविंद्रा के बीच में आज के दिन का ये दूसरा मैच हम देख रहे हैं। पहले बैटिंग करते हुए 62 रन बनाए विकी स्पोर्ट चाविंद्रा ने और 63 का टारगेट रखा है वंश 11 के सामने। पहले 2 ओवर में जो रन बनाए गए वो है 15। अगला जो मैच रहेगा इस मैच की विजेता टीम और विनोद दादा प्रतिष्ठान के बीच में मैच रहेगा। विनोद दादा प्रतिष्ठान की जो पूरी टीम है बिल्कुल तैयार है। अब देखना है कि कौन सी टीम 2-2 हाथ लेंगी, विकी स्पोर्ट चाविंद्रा या फिर वंश 11 मालोड़ी। इक्वेशन अगर हम देखें तो यहाँ से अब जो चाहिए वो 47 रन चाहिए, 47 रन चाहिए, 18 गेंदे और 47 रन अब यहाँ से चाहिए इस मैच को जीतने के लिए। ओवर नंबर 3 में अब गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज विकी स्पोर्ट चाविंद्रा की तरफ से गेंदबाजी की शुरुआत करने के लिए श्रीकांत को बुलाया है। गेंद हवा में है, देखते रह गए गेंद को, गेंद जा रही है आउट ऑफ द पार्क, 6 रन। बिल्कुल अगेंस्ट द ब्रिज इस गेंद को खेल दिया वहां पर बल्लेबाज ने, आउट ऑफ द पार्क भेज दिया है। गेंद गई बाउंड्री के बाहर। ये अच्छा स्ट्रोक आता हुआ हितेश के बैट से। पहले 2 ओवर में थोड़े से खामोश थे हितेश, लेकिन जैसे ही ओवर नंबर 3 की शुरुआत हुई है श्रीकांत गेंदबाजी के लिए आए। श्रीकांत को पहली गेंद पर बाउंड्री के बाहर भेज दिया है 6 रनों के लिए। स्कोर अब तेजी से आगे दौड़ता हुआ 21 पर। इस बार अच्छी गेंद वहां पर श्रीकांत की रही है, एंगल बनाया था इस बार वहां पर और काफी तेज अपना बैट घुमाया था, ब्लाइंड स्विंग खेलने की कोशिश की थी वहां बल्लेबाज ने। सिंगल रन इस गेंद के ऊपर पूरा करते हुए वहां पर बल्लेबाज ओवर नंबर 3 हम देख रहे हैं कि श्रीकांत लेकर आए। पहले ओवर में पवन ने 10 रन खर्च किए, दूसरे ओवर की हम बात करें तो 5 रन आए थे अस्तिक के ओवर में। इस बार सीधा खेला इस गेंद को, लॉन्ग ऑफ पे खिलाड़ी वहां पर मौजूद है। 2 रन इस गेंद के ऊपर। स्ट्रोक तो बहुत ही बेहतरीन लगाया था वहां पर बल्लेबाज ने, हालांकि लॉन्ग ऑफ का खिलाड़ी से चूक होती हुई, लेकिन लॉन्ग ऑन के खिलाड़ी ने आकर गेंद को फील्ड किया और ये 2 रन। 24 पर स्कोर। मिडल अच्छा कर रहे वहां पर भावेश हर गेंद को। इस बार बड़ा हिट लगाने की कोशिश, लेकिन मिस टाइम स्ट्रोक है, आउट। विकेट वहां पर गिरता हुआ
ये दूसरा विकेट अब गिर चुका है वंश 11 मालोड़ी का और भावेश बैक टू पवेलियन। टेंभरपाडा भादवड गावामध्ये होणार क्रिकेटचा संग्राम कडक. टेंभरपाडा भादवड गावामध्ये होणार क्रिकेटचा संग्राम कडक. सजतय गाजतय नावाजतय जय बजरंग चषक. सजतय गाजतय नावाजतय जय बजरंग चषक. थैंक यू। विकेट हासिल की वहां पर गेंदबाज श्रीकांत ने। नए बल्लेबाज अब आते हुए निशांत। गेंदबाजी भी की थी निशांत ने जिसमें उन्होंने 7 रन खर्च किए थे। अब देखना है कि बल्लेबाजी में क्या काम करते हैं। हालांकि हितेश अभी भी वहां पर मौजूद है और 11 पर बैटिंग करते हुए हितेश एक सिक्सर भी आया। हितेश के बैट से एक सिरा पूरी तरीके से संभाल कर रखा है हितेश ने। ट्वेंटी 24 पर स्कोर 2 विकेटें गंवाने के बाद वंश 11 मालोड़ी। एक बार फिर से खेल की शुरुआत होती हुई श्रीकांत पिछली गेंद के ऊपर विकेट हासिल की थी वहां पर गेंदबाज ने। निशांत अपनी पारी की शुरुआत करते हुए लेफ्ट हैंडेड बैट्समैन। बड़ा हिट लगाने की कोशिश देखना है इस बार। गेंद नॉन स्टॉप बाउंड्री की तरफ जाती हुई पीछे की तरफ गेंद निकल गई है 4 रनों के लिए। जय बजरंग मित्र मंडळाचा चषक स्वाभिमानाचा. जय बजरंग मित्र मंडळाचा चषक स्वाभिमानाचा. भिवंडी शहराचा मानाचा आवडता क्रिकेट शौकीनांचा. भिवंडी शहराचा मानाचा. तो बाउंड्री इस बार अब स्कोर में जुड़ती हुई 28। फिर से वहां पर इस बार देखना जमीन के सहारे से गेंद को इस बार खेल दिया बल्लेबाज ने। रन सिंगल पूरा करेंगे इस गेंद के ऊपर। अच्छा क्रिकेट देखने को मिलता हुआ। ओवर की समाप्ति भी हो चुकी है। 3 ओवर का खेल खत्म जिसमें रन बनाए गए अब 29 रन बन चुके हैं। लेकिन अब 12 गेंदे और रन यहां से है 34 रन चाहिए। बारह गेंदे और 34 रन चाहिए यहां से इस मैच को जीतने के लिए। 34 रन अभी भी चाहिए। पिछले मैच में भी 12 गेंदे और 35 रन था। अब देखना है कि यहां पर 12 गेंदे और 34। हालांकि समीर स्पोर्ट्स 12 गेंदे और 35 रन वो नहीं बना पाई थी कि यहां पर वंश 11 मालोड़ी बना पाएंगी, ये देखने वाली बात रहेगी। खेल की शुरुआत एक बार फिर से होती हुई गेंदबाजी में ओवर नंबर 4 लेकर आएंगे। अस्तिक को बुलाया गया है। पिछला ओवर जो रहा था अस्तिक का वो अच्छा रहा था। 5 रन देकर 1 विकेट हासिल की थी उन्होंने। कंटिन्यू रखा है अस्तिक को। ओवर नंबर 2 में गेंदबाजी के लिए आए थे और अब हम देख रहे हैं कि ओवर नंबर 4 में भी गेंदबाजी के लिए आते हुए पहली गेंद वहां पर फुल टॉस गेंद रही है। वाडिश लॉन्गॉन की दिशा में गेंद को खेल दिया लेकिन कमाल की फील्डिंग इस बार रही है। सिंगल ही रन इस गेंद के ऊपर। काफी तेज स्ट्रोक लगाया था वहां पर बल्लेबाज ने वाडिश लॉन्गॉन की दिशा में। पहली गेंदबाज अस्तिक की फुल टॉस गेंद रही थी। एम्पायर मैच को रोकना है 2 मिनट के लिए। ओके ओहो हो, बड़ा हिट लेने की कोशिश की थी वहां पर बल्लेबाज ने। जिस तरह से बैट घुमाया था हितेश ने, ऐसा लग रहा था ये अपनी आंखों को मूंद कर वो बैट घुमा रहे थे। गेंद की लाइन में नहीं आ पाए थे और बड़ा हिट लगाने की कोशिश की है और ये डॉट। हालांकि एक सिक्सर आया है हितेश के बैट से। फिर से वहां पर देखना है ऊपर की तरफ गेंद को खेला है। मिड विकेट के खिलाड़ी का ये अच्छा कैच और बैट्समैन हितेश आउट।
होता क्रिकेट शौकीनांचा हे झटतय राबतय अभिमन्यू तरे झटतय राबतय अभिमन्यू तरे मंडळाचा अध्यक्ष घेऊन सभासदांना समक्ष सजतय गाजतय नावाजतय जय बजरंग चषक सजतय गाजतय नावाजतय। तो विकेट वहां पर गिरा है, बैट्समैन हितेश आउट होकर वापस जाते हुए, हालांकि अच्छी बैटिंग कर रहे थे हितेश, एक सिक्सर भी आया था उनके बैट से, लेकिन अस्तिक का एक और अच्छा ओवर। निशांत का साथ देने के लिए अब नए बैट्समैन आते हुए, वंश 11 मालोड़ी की तरफ से जीतू। अभी भी काफी रन चाहिए यहां से इस मैच को जीतने के लिए, 33 रनों की और जरूरत है, 33 रन अभी भी यहां से चाहिए इस मैच को जीतने के लिए। 9 गेंदे और 33 रन अब यहां से चाहिए इस मैच को जीतने के लिए। देखना है वहां पर खेल रुका हुआ है थोड़े वक्त के लिए, गेंद के आकार को लेकर कोई ना कोई समस्या है वहां पर। हमारे दोनों ही ऑफिशियल एम्पायर शकील कोटी सर और साथ ही साथ एम्पायर गोकुल पाटिल सर, कूल एम्पायर। ये अच्छा ओवर घटता हुआ अस्तिक का, सिर्फ 1 रन खर्च किए अब तक 3 गेंदों में। पिछला ओवर भी जो उनका रहा था वहां पे भी उन्होंने विकेट हासिल की थी और 5 रन खर्च किए थे। बहुत अहम खिलाड़ी है विकी स्पोर्ट चाविंद्रा के लिए अस्तिक, लंबे रन अप के साथ। आते ही साथ वहां पर देखना पुल कर दिया इस गेंद को जीतू ने, कल्पेश वहां पर मौजूद है और ये सिंगल रन इस गेंद के ऊपर पूरा करते हुए। रन उतनी आसानी से अब नहीं बन पा रहे हैं वंश 11 के लिए, लेकिन अब यहां से रनों की तरफ जाना भी होगा क्योंकि इस मैच की हम बात करें तो अब 8 गेंदें बची हुई है और 29 रन चाहिए। 32 रन चाहिए, सॉरी। इस बार बड़ा हिट लगाया है, गेंद जा रही है बाउंड्री के बाहर, 6 रन, दमदार स्ट्रोक। बाडा भदवड गावामध्ये होणार क्रिकेटचा संग्राम कडक, टेमघर बाडा भदवड गावामध्ये होणार क्रिकेटचा संग्राम कडक, सजतय गाजतय नावाजतय। कमाल का स्ट्रोक वहां पर निशांत के बैट से आता हुआ, लॉन्ग ऑन को इस बार क्लियर कर दिया है, आउट ऑफ द पार्क गेंद को भेज दिया 6 रनों के लिए। 7 गेंदे और 26 रन अब यहां से चाहिए, 7-26 का इक्वेशन। इस बार देखना वहां पर कट कर दिया इस गेंद को, बाहर निकलती हुई गेंद रही थी, लेकिन रन सिंगल पूरा करेंगे इस गेंद के ऊपर वहां बल्लेबाज। ओवर की समाप्ति, 4 ओवर का खेल खत्म हो चुका है और स्कोर जो बनाया गया वो है 38। बंधुकाका भुईर यांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे। या मुख्य व्यासपीठावर आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। नेक्स्ट मॅच, या मॅचचा विजेता संघ आणि विनोदादा प्रतिष्ठान टीम आपण तयारीमध्ये राहायचं आहे। आपण लगेचच आपण टॉस करणार आहोत मॅचच्या समाप्तीनंतर आणि ग्रामीणच्या दोन्ही संघांनी वेळेवर हजर राहायचं आहे। काल्लेर संघ इथे दाखल झालेला आहे, नंदन पाटील काल्लेर रत्न आपण पाहतोय। नक्कीच चौदरपाडा संघ इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळेल या मैदानावर। मागच्या भादवड बी धमाकामध्ये देखील ते खेळले होते आणि आता जेबी ट्रॉफीमध्ये देखील त्याने आपण इन ॲक्शन मध्ये पाहणार आहोत। टीम मीटिंग अजिबात नकोय, चाविंद्र टीम संघाने लक्षात घ्यायचे। थोडंसं आपण अर्धा तास आता मागे आहोत तर प्लीज, कारण की काल 4 वाजले सर्वांना घरी जायला, तर कमी वेळामध्ये तुम्ही तुमचा असलेला टॅलेंट हुनर तुम्ही दाखवायचं आहे मैदानामध्ये। नक्षत्र चौदरपाडा टीम अपन आला असल तर लगेच आयोजकांना संपर्क साधायचा अपन। बिल्कुल, जितनी भी टीमें आज के दिन खेल रही सभी से मैं कहूँगा कि आप लोगों को समय के मामले में हमें सहयोग करना है, क्योंकि कल की जो रात रही थी जेबी ट्रॉफी की, बताया जा रहा है कि जो हमारे ऑर्गेनाइजर थे सभी रात 4 बजे अपने घर गए, लेकिन आज ऐसा शायद नहीं होगा क्योंकि आज हम देख रहे हैं कि जो टीमें खेल रही है वो बहुत बेहतरीन खेल दिखा रही है और समय में भी आप लोग को थोड़ा सहयोग करना होगा।
और इस चीज़ को भी हम भूल नहीं सकते कि हमारे अभी दादा और हरी जोशी, वो तो बताया जा रहा है कि सुबह 6 बजे गए घर पे, क्योंकि देखिए टूर्नामेंट जो है दिन खत्म हो जाता, रात खत्म हो जाती, लेकिन जो ऑर्गेनाइजर रहते हैं उनके पास और भी कुछ काम रहते हैं। देखना कि बीच ग्राउंड पर क्या कुछ हुआ है। वहां पर लास्ट ओवर में गेंदबाजी के लिए मोनिश को बुलाया गया है। 5 गेंदे और 24 रन अब यहां से चाहिए इस मैच को जीतने के लिए। 5-24 का इक्वेशन आ चुका है। जीतू विकी स्पोर्ट चाविंद्रा, थोड़ा वक्त कम आपको लेना है। विकेट कीपर बंसी थोड़ा हमें सहयोग करे प्लीज। इम्प्रोवाइज स्ट्रोक खेलने की कोशिश की थी, स्विच हिट लगाना चाहते इस गेंद के ऊपर वहां बल्लेबाज। मैरिट पर बल्लेबाजी करना शुरू से ही जरूरी था, लेकिन जिस तरह से यहाँ पर बैटिंग हो रही है, थोड़े विकेट भी गिर रहे थे, थोड़े थोड़े अंतराल पर गेंदें डॉट भी हो रही थी। और अब इक्वेशन हम देख सकते कि जो गेंदें बची हुई है 4 और रन चाहिए अब यहाँ से 24। अब जाकर सही कनेक्ट किया है, अब जा रही है गेंद बाउंड्री के पार, 6 रन। वाडा भदवड गावामध्ये होणार क्रिकेटचा संग्राम कडक. चेंबर पाडा भदवड गावामध्ये होणार क्रिकेटचा संग्राम कडक. थँक यू सजतय संदेश. गाजतय 3 गेंदें बची हुई, 18 रन चाहिए। पारी वही याद आ रही है, बूम बूम सुभाष ठाकरे की पारी। सामने थे रकीब मिर्जा और बैटिंग पे थे बूम बूम सुभाष ठाकरे। बी इंडियन और सोना देवी टेमगर का वो मैच। मात्र हा भिवंडी इमर्जन्सीचा क्रिकेट आहे, काहीही होऊ शकतो. यस, हालांकि वो BC4 फॉर्मेट का मैच था और ये सिटी इमर्जिंग का है, लेकिन इस बार देखना है वहां पर डॉट। एक सिक्सर जरूर लगाया वहां पर बल्लेबाज जीतू ने, लेकिन अगली गेंद डॉट भी खेलते हुए। अब 2 गेंदें इस मैच में बची हुई है, देखना है क्या कुछ होता है। हालांकि इक्वेशन अब बहुत ज्यादा मुश्किल हो चुका है। लगातार एक ही प्रकार का स्ट्रोक खेलते हुए वहां पर बल्लेबाज। शुरुआत जो रही थी उतनी बेहतर नहीं रही थी। पुष्पम और हितेश, ये दोनों बल्लेबाजों ने अच्छी बल्लेबाजी की, लेकिन मिडल ऑर्डर की जो बल्लेबाजी रही थी, अब जाकर लॉन्ग लेग की दिशा में गेंद को खेला है और ये गेंद जा रही है बाउंड्री के बाहर, 6 रन। आवडता क्रिकेट शौकीनांचा भिवंडी शहराचा आइए, इस मैच को जीत लिया है विकी स्पोर्ट चाविंद्रा ने और मैन ऑफ द मैच खिलाड़ी रहेंगे इस मैच के उन्होंने और मैन ऑफ द मैच बने हैं। मजर खान हम पहले सबसे टॉस करेंगे, उसके बाद मैन ऑफ द मैच देंगे।